तर ह्यांचा पहिलाच प्लॉट ह्या पद्धतीने आलेला आहे, तर एक विश्वास आपल्यामध्ये निर्माण होत असतो की बाबा आम्ही पहिलाच प्लॉट ह्या पद्धतीनं आणलेला आहे, तर आम्ही पुढं कुठलाही प्लॉट आम्ही सक्सेसफुल करू शकतो. नोकरी केली पण असं आपल्याला जमलं नाही. ते शेतीमध्ये अगोदरपासून ओढ होती थोडी. त्यामुळे शेतीकडे ओढ असल्यामुळे थोडं काहीतरी करण्याचा छंद होता. ओके. त्यामुळे झेंडू आपलं दुसरं ऊस म्हणा, तंबाखू या पिकामध्ये उतरून आता झेंडूचा चांगला बसलेला आहे. त्यामुळे ह्याच्या मागे. तर आपलं टार्गेट काय आहे? आता तिसरा तोडापर्यंत 2.5 टन गेला म्हटलं, अजून 1 महिना प्लॉट चालणार आहे हा. माझ्या अंदाजे 7 ते 8 टन पर्यंत माल गेला पाहिजे. 7 ते 8 टन. आपण एक युवा पिढीला काय सल्ला द्याल? हाय, शेती ही करेल तशी चांगली आहे, मेहनत घ्यायला लागेल, त्याबरोबर आपली पूर्ण मार्गदर्शन घ्यावं लागेल. त्यानंतर आपली मेहनत, त्याचं योग्य नियोजन हे केलं तर शेती फायदेशीर असणार आहे सगळ्यासाठी. बघून योग्य आता युवा पिढी सुद्धा शेतीमध्ये यावं अशी चांगली अपेक्षा आहे आपली. पण महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे. तर आज आम्ही झेंडूच्या प्लॉटमध्ये आहोत. युवा शेतकरी कोणत्या पद्धतीने झेंडूचं उत्पादन घेत आहेत आणि झेंडू लागवड करत असताना तिने कोणत्या पद्धतीने लागवडींचा वापर, फवारणीचा वापर आणि कोणत्या पद्धतीने तिने झेंडू लागवड केलेली आहे आणि सक्सेसफुल लागवड केलेली आहे, ती सर्व माहिती आज आम्ही शेतकरी बांधवांकडून, युवा शेतकरी बांधवांकडून जाणून घेणार आहोत. तर आपलं नाव? नमस्कार, आपलं नाव केदार नानासाहेब कोगले. पत्ता सांगा. पत्ता सदलगा, तालुका चिक्कोडी, डिस्ट्रिक्ट बेळगाव. तर युवा शेतकरी केदार कोगले हे झेंडू लागवड सुरुवात केलेली आहे. झेंडू लागवडीमध्ये खूप छान पद्धतीनं सक्सेस भेटलेला आहे. तर झेंडूमधला हा तुमचा पहिलाच प्लॉट आहे का? होय, पहिला प्लॉट आहे. पहिलाच प्लॉट आहे. तर तुम्ही झेंडूची लागवड कोणत्या महिन्यामध्ये सुरुवात केली होती? आम्ही जुलै 17 तारखेला पहिल्या लागवड केलेली आहे. त्यानंतर तुम्ही पहिला तुमचं शेत जे आहे ते कोणत्या पद्धतीने तयार करून घेतलं? आम्ही अगोदर शेणखत दिलं, त्यानंतर मळी खत दिलं, त्यानंतर नांगरटी पलटी करून, रुटर करून, सऱ्या सोडून 4.5 फुटी 5 फुटी सऱ्या सोडून त्यानंतर झेंडूची लागवड केली. 4.5 काय 5? आपण 4.5 फुटी दिलेले आहे ह्या साईडला 5 फुटी दिलेले आहे. म्हणजे ह्या साईडला 4.5 आणि त्या साईडला 5 फुटी साईड. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही केलेलं आहे. तर तुम्ही कोणती व्हरायटी ही केलेली आहे? ही आपली कलश सुनील येल्लो म्हणून आहे. कलश कंपनीची सुनील येल्लो. तर किती फुटाला तुम्ही झेंडू लावलेला आहे? झेंडू 2 फुटावर लावलेला आहे. 2 फुटावर लावलेला आहे. तर ह्याला ड्रिपची व्यवस्था आहे का? हो, ड्रिपची व्यवस्था आहे. पूर्ण शेताला ड्रिपची व्यवस्था आहे. ड्रिपची व्यवस्था आहे. तर सुरुवातीला किती आळवण्या केल्या होत्या तुम्ही? सुरुवातीला 2 आळवणी केल्या होत्या. तिथनं पुढं 3री आळवणी ही पंपाने केली. तिथनं पुढं 4थी आळवणीपासून ड्रिपमधनं डोस द्यायला चालू केला. ह्या पद्धतीने केला का तुम्ही? तर फवारणी कधी कधी करत होता तुम्ही? फवारणी जर कीड म्हणजे पहिली आळवणी झाल्यावर एक फवारणी घेणे, परत आळवणी करणे, परत किडीचा आकार बघून त्याचा अंदाज बघून फवारणी करणे, त्यानंतर परत आमुषा आली, कीड जास्त झाली, परत फवारणी करणे, असं करून करत होतो. तर म्हणजे एक आळवणी झाल्यानंतर एक फवारणी. तर जवळपास आठवड्याला एक फवारणी करत होता. तर प्लॉट मात्र खूप छान पद्धतीने आलेला आहे. तर प्लॉटची उंची बघू शकता आपण आणि फुलांची संख्या ही आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. तर खूप छान पद्धतीनं फुलांची संख्या झालेली आहे. तर तोडा कोणत्या तारखेला चालू झाला किंवा अंदाजे कधी चालू झाला? तोडा 42 ते 45 दिवसाच्या मध्ये चालू झालेला आहे. काय? तर सुरुवातीला किती निघत होता फुलांची? सुरुवातीला पहिला तोडा आमचा 700 किलो निघाला आहे. दुसरा तोडा 900 किलो निघाला. आता तिसरा तोडा 1200-1300 किलो पर्यंत गेलाय. ओके. तर हे क्षेत्र किती आहे तुमचं टोटल? क्षेत्र हे पावणा एकर आहे. 30 गुंठे आहे. तर ड्रिप मधून कोणकोणते लागवड आपण सोडलेली आहे? आपण 13-0-45 दिले, परत 12-61-0 दिले, त्यानंतर 24-24-0 दिले, मॅग्नेशियम दिले, परत कॅल्शियम नायट्रेट दिले, परत बोरॉन दिले, त्याप्रमाणे देत आलंय. तर नागाळीचा प्रादुर्भाव झाला होता का? हो, झाला होता. नागाळीचा प्रमाण झाला होता. आणि करपा वगैरे पण आला होता. थोडा पावसाच्या ह्याच्यामुळे, जास्त पाऊस झाल्यामुळे थोडा करपाचा पण समूह होता. पण आता पूर्णपणे कव्हर मध्ये आलेला आहे. तर भांगलन किती केलेली आहे तुम्ही? त्यामध्ये 2 भांगलन केलेले आहे. 2 भांगलन. तर मल्चिंगचा वापर केला नाही तुम्ही? विदाऊट मल्चिंग. तर
कसं आहे, तुम्ही तुमचा पहिलाच प्लॉट आहे, होय. तर विदाऊट मल्चिंग करण्याचं धाडस कसं केलं तुम्ही? हे आपण आपल्या पूर्ण ह्याच्यावर म्हणजे आपल्या मार्गदर्शनावर प्लॉट चालू होतं, आपल्या विश्वासावर हे पूर्ण प्लॉट पिकवलेला आहे. हां हां. तर ह्या पद्धतीनं बेसल डोसमध्ये आणि रान शेत तयार करण्यापूर्वी शेणखताचा वापर, मळी खताचा वापर आपण केलेला आहात. त्यानंतर आठवड्यातनं एकदा आळवणी आणि एकदा फवारणी, आळवणी झाल्यावर फवारणी, ह्या पद्धतीनं शेतकरी बांधवांनी, युवा शेतकरी बांधवांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. तर मला एक गोष्ट सांगा की पूर्ण प्लॉट आपण फुलांचं हार्वेस्टिंग करताय, तर किती गडी लागतात अंदाजे? अंदाजे आता रोज आपलं 300 ते 350 किलो माल चाललाय. हां. रोज 4 गडी फुलं तोडायला माल चार गडी लागतात आपल्याला 300 किलो माल तोडायला. हां. तर तुम्ही तुमच्या फुल जे आहेत हार्वेस्ट केलेले, हे कोणत्या मार्केटला पाठवताय? आपण मुंबई दादर मार्केटला पाठवतो. तर अंदाजे आपण कधी एकदा फुलाचं वजन वगैरे बघितलंय का, एका फुलाचं वगैरे हो, बघितलोय. बघितलंय? तरी अंदाजे किती 20 ते 25 ग्राम पर्यंत आरामसे झाले. आराम झालेला आहे काय? तर ह्या पद्धतीनं पहिलाच प्लॉट आणि खूप छान पद्धतीनं फुलांचं वजन हे आलेलं आहे. तर पाणी मॅनेजमेंटसाठी काय केलंय तुम्ही? पाणी मॅनेजमेंट आपण आठवड्यातनं 2 वेळा 1-1 तास करणे. त्यानंतर पुढे झाडं मोठी झाल्यावर पाणी जास्त लागल्यावर 2 दिवसाला 2 तास, तिथनं तिसऱ्या दिवशी जर ऊन जास्त असेल तर 3 तास. जसं जसं पाणी पाहिजे तसं तसं पाणी देत आलोय आपण त्याला. पाणी देताला. तर तुम्ही झेंडूच्या प्लॉटमध्ये जीवाणू वापरलाय काय? हो, जीवाणू वापरले की. ओके. तर माती सुधारण्यासाठी आणि खूप छान पद्धतीनं झेंडू येण्यासाठी जीवाणूंची आवश्यकता खूप महत्त्वाची असते, तर तिने वापरलेले आहेत. तर ह्या पद्धतीनं फुलांची संख्या वगैरे जास्त झालेली आहे आणि खूप छान पद्धतीनं प्लॉट आलेला आहे. तर ह्यांचा पहिलाच प्लॉट ह्या पद्धतीनं आलेला आहे, तर एक विश्वास आपल्यामध्ये निर्माण होत असतो की बाबा आम्ही पहिलाच प्लॉट ह्या पद्धतीनं आणलेला आहे, तर आम्ही पुढं कुठलाही प्लॉट आम्ही सक्सेसफुल करू शकतो. तर आतापर्यंत किती मटेरियल गेलेलं आहे तुमचं? आतापर्यंत 2.5 टन पर्यंत मटेरियल गेलेलं आहे. 2.5 टनापर्यंत हा. गेलेलं आहे. तर आपलं टार्गेट काय आहे? आता तिसरा तोडापर्यंत 2.5 टन गेला म्हटलं, अजून 1 महिना प्लॉट चालणार आहे हा. हां हां. माझ्या अंदाजे 7 ते 8 टन पर्यंत माल गेला पाहिजे. 7 ते 8 टन. युवा शेतकरी केदार यांचं मत आहे की त्यांनी 7 ते 8 टन 30 गुंठ्यामध्ये उत्पादनाचं लक्ष आहे त्यांच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, आता 2.5 टनापर्यंत त्यांनी पोचलेले आहेत. तर ह्या पद्धतीनं त्यांनी मॅनेजमेंट केलेले आहेत. तर कसं असतं की युवा पिढी ही आता शेतीमध्ये खूप लक्ष घालत आहे. तर युवा पिढी शेतीमध्ये लक्ष घालावं आणि आधुनिक जी टेक्निक आहेत ती वापरून शेती करावी, तर खूप सोपी असते शेती. किती खर्च आला अंदाजे? आपण पहिला रान तयार करण्यासाठी किती खर्च आला? रान तयार करण्यासाठी आपल्याला एक 10 ते 12 हजार पर्यंत खर्च आलाय. पूर्ण शेणखत, आपलं मळी खत, नांगरेटी, पलटी, रोटर, ओके सऱ्या सोडण्यासाठी. ओके. त्यानंतर ह्या रोपांवरती किती खर्च आलाय? रोपांवरती आपल्याला 12,000 रुपये रोपांवरती खर्च आलाय. म्हणजे टोटल 24,000. 24,000 झाला. ओके. त्यानंतर इतर खर्च किती आलेत अंदाजे आतापर्यंत खर्च अंदाजे? इतरपर्यंत औषधाचं, गड्यांचं, कसपाट काढणे, फर्टिलायझर, बाकीचं स्प्रे बीग, आम्ही मारलेलं स्प्रे, ते सगळं धरून एक 30,000 पर्यंत खर्च आलाय. म्हणजे टोटल 50,000 पर्यंत खर्च झाला. 50-55,000. 50-55. तर आतापर्यंत 50-55 हजार रुपयांनी खर्च केलेले आहेत. तर अंदाजे आपल्याला आता कमीत कमी रेट आणि जास्तीत जास्त रेट असतो फुलासनी, म्हणजे मार्केट कसं असतं त्या पद्धतीने असतं. तर ॲव्हरेज रेट किती आहे आता 2.5 टनाला भेटलाय तुम्हाला? आता ॲव्हरेज म्हटलं तर आपल्याला 50 पर्यंत 48 असे ह्याप्रमाणे भेटलेले. आता 80 मध्ये गेलाय, थोडा 120 मध्ये गेलाय. अगोदर स्टार्टिंगला माल आपला 30 मध्ये पण गेलाय. असं ॲव्हरेज केलं तर एक 50 पर्यंत माल केलेला आहे. मग 50 रुपये किलो. होय. मग 50,000 रुपये टन. होय. या पद्धतीनं 2.5 टन म्हटलं तरी पण एक 1 लाखच्या आसपास 1 लाखाच्या आसपास हिने आता उत्पादन घेतलेले आहेत, खर्चातून बाहेर पडलेले आहेत. तर केदार, तुम्हाला एक मी महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे की आता युवा पिढी जी आहे त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही शेतीविषयी आणि झेंडू लागवडीबद्दल? आपण एक युवा पिढीला काय सल्ला द्याल? हाय, शेती ही करेल तशी चांगली आहे. मेहनत घ्यायला लागेल, त्याबरोबर आपली पूर्ण मार्गदर्शन घ्यावं लागेल. त्यानंतर आपली मेहनत, त्याचं योग्य नियोजन हे केलं तर शेती फायदेशीर असणार आहे सगळ्यासाठी. बघून योग्य आता युवा पिढी सुद्धा शेतीमध्ये यावं अशी चांगली अपेक्षा आहे आपली पण. ओके. तर काय एज्युकेशन तुमचं झालेलं आहे? माझं B.Com झालेलं आहे.
B.Com झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही नोकरी वगैरे भेटली नाही का? नोकरी केली पण असं आपल्याला जमलं नाही. ते शेतीमध्ये अगोदरपासून ओढ होती थोडी, हा 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 हा. त्यामुळे शेतीकडे ओढ असल्यामुळे थोडं काहीतरी करण्याचा छंद होता. ओके. त्यामुळे झेंडू आपलं दुसरं ऊस म्हणा, तंबाखू ह्या पिकामध्ये उतरून आता हे झेंडूचा चांगला बसलेला आहे. त्यामुळे ह्याच्या मागं. ओके. तर ह्या पद्धतीनं B.Com शिक्षण झालेलं आहे. तर B.Com हे शिक्षण झालेलं आहे, डिग्री झालेली आहे आणि तरी देखील ते नोकरी न करता शेतीमध्ये उतरलेले आहेत आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी झेंडू लागवड घेतलेली आहे आणि ते शेतीमध्येच राहणार आहेत आणि ह्याच्यामध्येच शेतीला एक बिझनेस टाईप त्यांनी सक्सेसफुल करणार आहेत. तर केदार, खूप छान पद्धतीने आपण पिकवलेलं आहात. तर असंच तुम्ही शेतीमध्ये प्रगती असू दे आणि आपण जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं आणि आपली आर्थिक जी स्थिती आहे ती चांगली भक्कम व्हावी अशी मी कामना करतो. तर आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि खूप छान पद्धतीनं झेंडूची माहिती सांगितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप आभार. धन्यवाद. तर ह्या पद्धतीनं केदार कोगले हे खूप छान पद्धतीनं झेंडूची माहिती दिलेली आहे आणि युवा पिढीला झेंडू लागवडीमध्ये शेतीमध्ये येण्यासाठी एक स्कोप आहे, शेतीमध्ये स्कोप आहे, ह्या पद्धतीनं आपलं मत मांडलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं हिनी झेंडूमध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.